प्रेज लॉर्ड. चला प्रियांनो, पुन्हा एक वार प्रभूने आपल्याला कृपा दिली. प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन प्रभूच्या नामाचं गौरव करण्याची प्रभूने आपल्याला संधी दिलेली आहे. प्रत्येक प्रभुवारी प्रभूच्या चरणाजवळ येऊन प्रभूचं वचन आपल्या पुढे शेअर करण्याकरता प्रभू कृपा देतो. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आजही आम्ही प्रभूच्या पवित्र वचनाकडे पाहत असताना आम्हाविषयी देवाची योजना आणि संकल्प काय आहे, आमच्या अंतःकरणात येणारे जे काही विचार आहे ते विचार जेव्हा आम्हाला अस्वस्थ करतात त्यावेळेला प्रभूचं वचन आम्हाला कसं धीर देतं, या गोष्टी आज देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याला शिकायच्या आहे. आणि म्हणून चला आम्ही यावेळेला प्रार्थना करू की प्रभूने आपल्या संगती बोला. परमथोर अतिकृपाळू दयाळू कृत आमच्या जीवन देव बापा, पुन्हा एक वार मी मनापासून तुझे आभार मानतो. गौरव, मान, महिमा, सन्मान आणि धन्यवाद मी तुला अर्पितो, कारण ते घेण्यास तू योग्य आहे. तुझी महान दया पुन्हा एक वार माझ्यावर नवी झाली आणि तुझ्या पवित्र जनांसमोर प्रभूजी त्यांच्या समोर येऊन तुझ्या वचनाची घोषणा करण्याकरता तू मला कृपा दिली, याबद्दल तुला धन्यवाद देतो. जी वचने आज तू माझ्या मुखामध्ये घातलेली आहेत ती वचनं तुझ्या लेकरांपर्यंत पोहोचवण्याकरता तू मजवर करुणा कर, दया कर आणि मी नव्हे तर प्रभू मजद्वारे तू लोकांशी बोल, अशीही मी तुला प्रार्थना करतो. प्रत्येक अंतःकरण आज तू स्थिर करावा अशी मी तुला प्रार्थना करतो. तुझा संकल्प आज तो मला प्रगट कर. प्रभू येशू आमचा तारणाऱ्याच्या थोर नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आज पुन्हा एक वार आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि आजच्या चिंतनाकरता प्रभूने आपल्याला काही महत्त्वपूर्ण असल्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याबरोबर प्रभू बोलणार आहे. आणि त्या गोष्टी आहे स्तोत्र नंबर 37 मधून. आम्हाला माहिती आहे आजची जगाची परिस्थिती जी आहे ती फार भयानक आहे. आणि आज जिथे तिथे आम्ही पाहत आहोत की दुर्जन जे आहे ते अगदी गवतासारखे वाढलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे जुलूम आणि अत्याचार जे आहे हे या ठिकाणी आमच्या देशामध्ये, आपल्या घरादारामध्ये, आपल्या समाजामध्ये, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या ज्या काही परिस्थितीमध्ये आमच्या देशामध्ये आम्हाला जे आहे ते पाहायला मिळत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये धार्मिकांची अंतःकरणं जी आहे ती थोडी अस्थिर होतात आणि त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आपण नीतिमत्वाचं जीवन जगतो, मग याचा उपयोग काय, नाही का. आणि म्हणून मनुष्याचं मन जे आहे ते निराश होतं. परंतु आम्हाला फार मोठा धीर जो आहे तो प्रभूच्या पवित्र वचनाच्या द्वारे देवाचा सेवक दावीद याच्याद्वारे जे आहे ते आपल्याला मिळालेला आहे. आणि ते आहे स्तोत्र नंबर 37 मध्ये. आणि स्तोत्र 37 जे आहे यामध्ये आम्ही पाहतो की आम्ही कशा प्रकारे आपलं चांगुलपण जे आहे ते टिकवून ठेवायचं आहे आणि दुर्जनाची होत असलेली बढती किंवा त्यांचे जे काही मनसुबे आहे ते त्यांचा जो उत्कर्ष आहे त्याच्याकडे न पाहता, त्यांच्या संबंधाने विचार न करता आपण आपला देव परमेश्वर याच्या वचनात कसं मग्न असलं पाहिजे. आणि तेने करून मग आम्ही ज्या गोष्टी या जगामध्ये आपल्याला असं वाटत आहे की दुर्जन उत्कर्ष पावत आहे तर त्यांचा कशा प्रकारे नाश होणार आहे, कशा करता देवाने त्यांना नियुक्त केलेला आहे, या गोष्टी समजण्याकरता आपल्याला कृपा मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण प्रभूच्या पवित्र वचनामधून जे आहे ते आपण वाचणार आहोत. स्तोत्र नंबर 37 मध्ये दावीद जो आहे याने लिहिलेले हे स्तोत्र आहे. आणि दाविदाच्या वृद्धापकाळामध्ये दाविदाने हे स्तोत्र लिहिलेलं आहे आणि त्याचा उत्तम प्रकारचा जो अनुभव प्रभूमधला जो आहे तो त्याने या ठिकाणी विदित केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही असं पाहतो की दावीद म्हणतो, दुष्कर्म्यांवर जळफळू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवतासारखे कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रगट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की दावीद जो देवाचा महान सेवक आहे, ज्या वेळेला परमेश्वराने दावीदाला जे आहे ते निवडलं, आम्हाला माहीत आहे की दावीद जो आहे तो बालपणापासून देवावर अतिशय प्रेम करणारा असल्या प्रकारचा व्यक्ती होता. आणि दावीदाचं देवावर प्रेम असल्या कारणाने आम्ही असं पाहतो की दावीद आपल्या कुटुंबामध्येही दुर्लक्षिलेला असल्या प्रकारचा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बऱ्याच वेळेला नीतिमानांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की आम्ही अपेक्षा करतो की आपण चांगले आहोत, आम्ही धार्मिकतेचं आयुष्यक्रमण करत आहोत,
म्हणून आपल्या घरच्या लोकांनी तरी आपल्याला जे आहे ते प्रोत्साहन द्यावं, त्यांनी आपल्याशी जे आहे ते व्यवस्थित असावं. परंतु अशा प्रकारची गोष्ट दाविदाच्या जीवनामध्ये आम्हाला त्याच्या बालपणामध्ये पाहायला मिळत नाही. तर तो घरामध्ये जो आहे तो आम्ही पाहतो की तो दुर्लक्षीला गेलेला असल्या प्रकारचा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो. कशावरून? तर आम्ही पाहतो ज्यावेळेला शमूएल जो आहे तो ईशायाकडे आला आणि त्यावेळेला त्याला राजेपणाचा अभिषेक जो आहे ईशायाच्या मुलांना करायचा होता, तेव्हा ईशायाने आपल्या 7 मुलांना जे आहे ते शमूएला पुढे उभं केलं, परंतु तो दाविदाला विसरून गेला. आणि ज्या वेळेला परमेश्वराने त्या 7ही मुलांचा नाकार केला तेव्हा शमूएल त्याला म्हणाला की बाबा रे, अजून एखादा मुलगा तुझा आहे काय? आणि त्यावेळेला त्याला त्याची आठवण झाली आणि मग तो म्हणाला हो तो आहे, परंतु तो जो आहे तो जंगलामध्ये गुरं राखण्याकरता गेला. बघा, म्हणजे या ठिकाणी आम्ही काय पाहतो की नीतिमानांचं जीवन जे आहे या जीवनामध्ये कधी कधी आम्ही पाहतो की सख्खेही लोक त्यांना जे आहे ते ओळखत नाही. आणि म्हणून दाविदाने म्हटलेलं आहे की जरी माझ्या आईवडिलांनी मला सोडिलं तरी माझा परमेश्वर मला नित्य जवळ करेल. नीतिमानांच्या जीवनामध्ये बहुत कष्ट होतात, परंतु त्या सर्वांमधून परमेश्वर जो आहे हा त्यांना सोडवत असतो. याचा उत्तम अनुभव दाविदाने आपल्या जीवनामध्ये जे आहे ते घेतलेला आहे. म्हणून त्याने या ठिकाणी म्हटलं की तुम्ही जे आहे तुम्हाला काय करायचं, जे दाविदाने केलं ते त्याने आपल्याला या ठिकाणी शिकवलेलं आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही दुर्जनावर जळ फोडू नका. पहिल्या वचनामध्ये त्याने म्हटलं की तुम्ही काय, पहिली गोष्ट जी आहे तीही करायची आहे की दुष्कर्मांवर तुम्ही जळ फोडायचं नाही, अन्याय करणाऱ्या लोकांचा तुम्ही हेवा करायचा नाही, कारण ते गवतासारखे कापले जातात आणि हिरवळीप्रमाणे जे आहे ते लवकर जे आहे ते वाळून जातात. म्हणजे का नाही दुष्कर्मावर तुम्हाला जळफळायचं, का नाही दुष्कर्मांचा तुम्हाला हेवा करायचा? तर या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणी दाविदाच्या द्वारे हे सांगत आहे. दाविदाचा हा अनुभव आहे, त्याच्या जीवनामध्ये बहुत शत्रू त्याच्या जीवनामध्ये होते आणि त्या शत्रूंचा देवाने त्याच्या नजरेसमोर कशा प्रकारे नायनाट केला या गोष्टींचा अनुभव जो आहे तो त्याच्याजवळ आहे. म्हणून त्याने जे काही केलं ते तो आपल्याला शिकवतो. आणि म्हणून त्याने म्हटलेलं या ठिकाणी की तुम्ही दुष्कर्मावर जळफळू नका, तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या लोकांचा हेवा करू नका, कारण ते काय आहे तर ते गवताप्रमाणे जे आहे ते वाढतील आणि हिरवळीप्रमाणे जे आहे ते लवकर जे आहे ते सुकून जातील. आम्ही काय करायचे तर तो म्हणतो की तुम्ही देवावर भाव ठेवा आणि सदाचाराने वागा. बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की आपली प्रवृत्ती दुसऱ्यांना पाहून त्यांच्यासारखीच होते. इथं म्हटलेलं आहे, जर 8व्या वचनामध्ये तुम्ही बघितलं तर दावीद काय म्हणतो, राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. आम्ही जर रागावलो, दुर्जनावर रागावलो, आम्ही त्याच्यासाठी दातोट काढले, आम्ही जे आहे त्याचं विषयी जे आहे ते बोलत बसलो, तर या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांच्याकडे पाहिल्यामुळे आम्ही त्यांच्याच गोष्टी शिकतो आणि त्यामुळे आमची ही प्रवृत्ती जी आहे ती तशाच प्रकारची होते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे तू काय कर, तर आम्हाला प्रभू सांगतो की परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा आणि इमानाने चाल. काय करायचं आम्हाला? देशात वस्ती करून राहायचं, आम्हाला आमचं ठिकाण नाही सोडायचं. आम्ही त्या ठिकाणी जे आहे परमेश्वराची आराधना करत जे आहे त्या ठिकाणी राहायचं, परमेश्वरावर आम्ही भाव ठेवायचा, सदाचाराने देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला चालायचं आहे, आम्हाला वागायचं आहे. कोण काय करतं यापेक्षा आमचं चित्त कोणाकडे आहे या गोष्टींकडे आमचं लक्ष या दिवसांमध्ये असणं आवश्यक आहे. आणि पुढे म्हटलं त्याने की म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल आणि तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. बघा, जर आम्ही देवावर भाव ठेवला, आम्ही इमानाने चाललो, सदाचाराने वागलो, तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. देव आम्हाला आनंदित करेल. देवाचं चित्त आमच्याकडे असतं, आमचं चित्त देवाकडे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की नीतिमानांकडे देवाचं चित्त लागलेलं असतं आणि तो त्यांच्या साऱ्या संकटातून त्यांना जे आहे ते सोडवतो. बघा, परमेश्वराचं काम जे आहे ते धार्मिकांकडे असतात, धार्मिक हाक मारतात आणि परमेश्वर त्यांच्या सर्व संकटातून त्यांना सोडवतो. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा आमचं चित्त देवाकडे लागलेलं आहे, देव प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनामध्ये करणार आहे, या गोष्टी प्रभू आम्हाला या ठिकाणी त्याच्या वचनाच्या द्वारे या ठिकाणी शिकवतोय. आणि पुढे काय म्हटलंय,
आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. बघा, कोणी मनुष्य आपलं कल्याण करणार नाही, कोणी मनुष्य आपल्याला सहाय्य करणार नाही. म्हणून आम्हाला काय करायचं आहे की आमचं सर्व जीवितक्रम जो आहे तो देवावर सोपवून द्यायचा आहे. का देवावर सोपवून द्यायचा आमचा जीवितक्रम? बघा, या ठिकाणी आम्ही पाहतो की दावीद जो आहे, दाविदाच्या घराण्यामध्ये जरी तो जो आहे तो दुर्लक्षिलेला असल्या प्रकारचा होता, त्याच्याकडे काम होतं. काय काम होतं त्याच्याकडे? गुरे पाळण्याचं काम होतं. बघा, सर्व भाऊ त्याची सैनिकामध्ये होते आणि दावीद मात्र गुरे पाळत होता. परंतु जरी तो गुरे पाळत होता किंवा त्यांचा चारत होता, तरी पण त्याचं चित्त जे आहे ते देवाकडे होतं. त्याने असं कधी नाही म्हटलं की बापाने मला हे काम का दिलं, कळलं, किंवा बाप मला माझ्याकडे का लक्ष देत नाही. त्याने या गोष्टी नाही केल्या. त्याने आपलं चित्त, आपला जो स्वर्गीय पिता आहे त्याच्याकडे त्याने लावला. आणि त्याला माहीत आहे की जंगलामध्ये मी मेंढरांबरोबर राहत असताना माझा देव परमेश्वर याची मला मोकळेपणाने आराधना करता येईल, एकटेपणामध्ये माझ्या देवाबरोबर मला बोलता येईल, त्याचा अनुभव जो आहे तो मला घेता येईल. आणि माझा देव परमेश्वर आणि मी, आम्ही कशा प्रकारे एकमेकांच्या सहवासामध्ये राहू. म्हणून या ठिकाणी त्याने म्हटले, आपला जीवितक्रम तुम्ही परमेश्वरावर सोपवून द्या, आणि म्हणजे परमेश्वर तुझी कार्यसिद्धी करी. प्रेज द लॉर्ड. बघा, जेव्हा आम्ही आमचा जीवितक्रम देवावर सोपवून देतो तेव्हा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी करतो. बघा, देवाने आपल्याविषयी त्याचे संकल्प आपल्या जन्मापूर्वीच योजलेले आहे. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की माझ्या मनात तुम्हाविषयी जे संकल्प आहे हे मी जाणतो, ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे आणि ते तुमच्या कल्याणार्थ सहाय्यक असे आहेत. यात तुमचं काही वाईट होणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाचे संकल्प आमच्या संबंधाने त्याने केलेला आहे. परंतु जेव्हा आम्ही आपलं जीवितक्रम परमेश्वरावर सोपवणार आहोत त्याच वेळेला परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याची कार्यसिद्धी जी ती करणार आहे. ज्या कार्याकरता देवाने आपल्याला निवडलेलं आहे, जी सेवा करता देवाने आपल्याला निवडलेलं आहे, ज्याच्यासाठी परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेलं आहे, ते गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करणार आहे. आणि म्हणून आम्ही आपला जीवितक्रम जो आहे तो देवावर सोपवायचा आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे आणि तुझे न्यायत्व मध्यान्नासारखे प्रकट करील. तो तुझे नीतिमत्व जे आहे ते काय करेल? प्रकाशासारखं, आणि तुझं न्यायत्व जे आहे ते मध्यान्नासारखं. याचा अर्थ आम्ही पाहतो तो आमच्या सर्व जे काही चांगुलपणाच्या गोष्टी आहे त्या लोकांमध्ये प्रकाशित करेल. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ते देवासमोर जे आहे ते नित्य राहतील, आणि तेने करून परमेश्वर जो आहे तो आमच्या बरोबर राहील. यशायाच्या 58 अध्यायामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुझं नीतिमत्व तुझ्या पुढे चालेल आणि परमेश्वराचं तेज तुझं पाठीराखं होईल. बघा, म्हणजे या देवावर फक्त आम्ही सोपवून दिल्या कारणाने, देवावर आम्ही आपला जीवितक्रम सोपवल्या कारणाने परमेश्वर आमच्या या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी लोकांसमोर जे आहे ते प्रकाशात आले. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनाकडे लक्ष द्यायचं आहे, आमच्या प्रभूकडे जे आहे ते आम्हाला पाहायचं आहे. पुढे म्हटलं की परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा आणि त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. काय करायचं आम्हाला? देवाच्या अधीन राहायचं आणि स्वस्थ राहायचं. स्वस्थ म्हणजे काय? चिंता, काळजी, काय होईल, पुढे काय असेल, अशा प्रकारच्या गोष्टींचा आम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही. इथं देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं की देवाच्या अधीन हो. आणि जेव्हा आम्ही देवाच्या अधीन होतो त्यावेळेला देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर जो आहे तो आमचा उत्कर्ष करणार आहे. परमेश्वर जो आहे तो आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्याने ठरविलेल्या आहे त्या यथाकाळी जो आहे तो सिद्धीस नेणार आहे. बघा तुम्ही, दाविदाच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला अभिषेक केला राजा होण्यासाठी, आणि राजा होण्याकरता अभिषेक केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय आलं तर आम्ही पाहतो त्याच्या जीवनामध्ये आलं की शाऊल त्याच्या मागे लागला. त्याच्या जीवनात अरिष्ट आलं. ज्या इस्रायल लोकांचा राजा म्हणून देवाने त्याला निवडलेला आहे त्याच इस्रायलांचा राजा जो आहे तो त्याचा शत्रू बनलेला आहे. बघा, राजाचं आणि दाविदाचं नातं होतं सासरा आणि जावयाचं. आज आम्ही पाहतो की खऱ्या रीतीने तर जावयाचा किती सन्मान जो आहे तो केला जातो, कशा प्रकारे जे आहे त्याला जे आहे ते राखलं जातं. आणि दावीद असा सर्वसाधारण व्यक्ती नव्हता.
त्याने मोठा पराक्रम केलेला होता आणि तो पराक्रम जो शाऊलाने जो पण राखलेला होता त्याचं त्याने परिपूर्ती केली आणि म्हणून शाऊलाने जे आहे त्याच्यावर खुश होऊन त्याची मुलगी त्याला जी आहे ती दिलेली होती. परंतु तरीही तो जो आहे त्याचं चित्त देवाकडे नसल्या कारणाने तो दाविदाच्या मागे लागला. परंतु तरी पण दाविदाचं चित्त जे आहे ते परमेश्वराकडे होतं आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की तू देवाच्या अधीन हो, स्वस्थ राहा आणि त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. दाविदाला राजा होणं ताबडतोब अशक्य गोष्ट नव्हती. जर का शाऊलाचा त्याने शिरच्छेद केला असता किंवा शाऊलाबरोबर तो लढला असता तर शाऊल दाविदाशी लढण्या इतका जो आहे तो बलवान नव्हता. बघा, जर शाऊल बलवान असता तर त्याने गल्ल्याताशी युद्ध केलं असतं. शाऊलाचं सैन्य जर बलवान असतं तर त्याने त्या गल्ल्याताशी युद्ध केलं असतं. परंतु त्याच्या सैन्यापैकी किंवा शाऊल राजा स्वतः हा त्या गल्ल्याताबरोबर लढण्यासाठी समर्थ नव्हता. परंतु दाविदाने मात्र त्या गल्ल्याताला मारलं. याचा अर्थ शौर्य कुणाच्या ठिकाणी होतं? शौर्य हे दाविदाच्या ठाई होतं. परंतु तरीही तो शौर्यवान, धैर्यवान आणि जरी मोठा पराक्रमी वीर होता तरी सुद्धा त्याने शाऊलावर हात टाकण्याची घाई केली नाही किंवा त्याने शाऊलाला जे आहे ते दूर करण्याची घाई नाही केली. तर त्याने देवाची मार्ग प्रतीक्षा केली, देवाची त्याने वाट पाहिली आणि जेव्हा शांतपणे तो देवाची वाट पाहत होता त्यावेळा बघा या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे त्याने, जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो आणि जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नको. बघा, शाऊलाने अनेक दुष्ट संकल्प केले. त्याला जेवायला बोलवलं, जेवणाच्या पंक्तीला बसल्यानंतर त्याने जे आहे त्याला भाला जो आहे तो फेकून मारला. दावीद जो आहे तो जो आहे शाऊलाला दुरात्मा लागला म्हणून तो जो आहे त्या ठिकाणी वाद्य वाजवत होता. वाद्याचा नाद संपल्याबरोबर जे आहे त्याने त्याच्यावर जे आहे ते त्याने दात उठ खाऊन त्याच्यावर चालून गेला. म्हणजे आम्ही या ठिकाणी पाहतो की अनेक प्रकारचे बेत जे आहे ते शाऊलाने योजले, त्याला मारून टाकण्याचे अनेक बेत योजले, परंतु त्याचा एकही बेत सिद्धीस गेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी दावीद जो आहे तो म्हणतो की जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो आणि जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर तू जळफळू नको. त्याला करू दे, त्याला काय करायचं आहे ते. परंतु काय म्हटलंय की परमेश्वराच्या अधीन होऊन आम्हाला स्वस्थ राहायचं आणि देवाची प्रतीक्षा जी आहे ती शांतपणे करत राहायचं आणि तेने करून मग परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याची महत्कृत्य जे आहे ते करतो. पुढे त्याने आम्हाला बोध केलेला आहे. तो म्हणतो की दुष्कर्म करण्याचा उच्छेद होईल, राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको. अशाने काय होणार? दुष्कर्माकडे प्रवृत्ती होणार. जर तू राग केला आणि जर का तू जळफळलास आणि तू जर क्रोधाविष्ट झाला तर काय होणार आहे? त्याच्यामुळे तू सुद्धा तशाच प्रकारे जे आहे ते बनणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाच्या लोकांच्या ठाई जे काही स्वभाव आहे तो स्वभाव कोणता असावा. म्हणून संत पाऊल म्हणतो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला धारण केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव जो आहे तो अंगी ल्या आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी शांती, जे काही सौम्यता जी आहे ती जी होती ती सौम्यता सर्व प्रकारे त्याचा जो आहे तो लोकांनी त्याचा तिरस्कार केला, त्याच्याशी भांडायला लागले, त्याच्याबरोबर वादविवाद केला, त्याला अनेक प्रकारे त्यांनी छळलं, परंतु तरीही प्रभू शांत राहिला आणि त्याने जे आहे परमेश्वराची वाट जी आहे ती पाहिली. देवाच्या वचनामध्ये आम्हाला हेच पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव जो आहे तो आमच्या अंगी जो आहे तो असणं आवश्यक आहे. पुढे त्याने सांगितलेलं आहे की दुष्कर्म्यांचा उच्छेद होईल पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. दुष्कर्म करणारे किती काळपर्यंत ते जगेन, किती प्रकारचे त्यांचे उद्देश जे आहे ते सफळ होईना. परंतु या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे? दावीद आपल्या स्वतःच्या अनुभवातून म्हणतो की दुष्कर्म करणारे जे लोक आहे त्यांचा उच्छेद होईल, परंतु जे परमेश्वराचं भय धरणारे लोक आहे ते लोक जे आहे ते पृथ्वीचे वतन पावतील. देव त्यांना त्या पृथ्वीचं जे आहे ते वतन देईल. थोडक्या अवधीत दुर्जन नाहीसा होईल, तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही. थोडक्या अवधीमध्ये, दुर्जनांसाठी फार मोठा वेळ नाही आहे,
थोडासा समय जो आहे प्रभूने त्यांना दिलेला आहे. आणि या समयामध्ये आम्ही पाहतो की ते फार काळपर्यंत टिकणार नाही, तर थोड्याच अवधीमध्ये ते नष्ट होतील, असं देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं. पण लीन जन पृथ्वीचे वतन भोगतील. तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही, पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील. लीन लोक जे आहे ते काय करणार आहे? पृथ्वीचे वतन भोगतील. आणि दुसरी गोष्ट, उदंड शांतीचा ते उपभोग घेतील. उदंड शांती, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे काही महान आणि शांतीचं जे राज्य आहे, त्या राज्यामध्ये आम्ही जे आहे त्याचा अनुभव घेणार. दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करीतो, त्याच्यावर दातोट खातो. प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते. बघा, दुर्जन नीतिमानांना मारण्याकरता काय करत आहे? तो निर्णया प्रकारच्या मसलती ज्या आहे काही योजतो, तो त्यांच्यावर दातोट खातो. बघा, आम्ही पाहतो दुर्जन जे आहे ते आम्हाला कसं नष्ट करायचं आहे, कशा प्रकारे आमच्या विरुद्ध जे आहे ते वागायचं आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते आमच्या विरुद्ध मनसुबे करतात. आजही तुम्हाला माहीत आहे की जे लोक ख्रिस्त विरोधक आहे, हे लोक किती अनेक प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधामध्ये, त्याच्या लोकांच्या विरोधामध्ये जे आहे ते करत आहे. पण काय त्यांचे बेत सिद्धीत जातील का? प्रभूचं वचन सांगतं नाही, थोडक्या अवधीमध्ये जे आहे ते नष्ट होतील. आणि ते जे काही करत आहे ते प्रभू पाहत आहे. आज आपल्याला असं वाटतं की प्रभू, लोक आमच्या विरोधामध्ये उठलेले आहे, ते आमच्या विरोधात अनेक प्रकारचे मनसुबे जे आहे ते करत आहे, ते आम्हाला जे आहे इतके त्रास देत आहे, एवढा छळ ख्रिस्ती लोकांचा होत आहे, निर्णया ठिकाणी जे आहे आम्हाला प्रतिबंध होत आहे. आणि या साऱ्या गोष्टी होत असताना काय तू पाहत नाही का? बघा, इथे प्रभू आम्हाला काय उत्तर या ठिकाणी दाविदाच्या द्वारे प्रभू सांगतो आम्हाला, कारण त्यांचा दिवस येत आहे हे त्याला दिसते. कोणाला दिसतं? परमेश्वराला माहीत आहे ना. दुष्टांच्या योजना नष्ट होण्याचा आणि त्यांच्यावर देवाचा क्रोध येण्याचा काळ जो आहे प्रभूला दिसत आहे. ते फार काळ टिकणार आहे असं नाही आहे, ते नष्ट होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभूला ते दिसतं आणि प्रभू त्यांना हसतो. दिन दुबळ्यास पाडावे, सरळ मार्गाने चालणाऱ्यांचा वध करावायला दुर्जनाने तरवार उपसले आहे व धनुष्य वाकून सज्ज केले आहे. त्याची तरवार त्याच्याच उरात शिरेल आणि त्याच्या धनुष्याचा चुराडा होईल. बघा, त्याने कोणासाठी ती तरवार उपसलेली आहे? दिन दुबळ्यांना मारण्यासाठी, त्यांचा नाश करण्याकरता. परंतु या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? जे शस्त्र त्याने आमच्यासाठी तयार केलं तेच शस्त्र त्याचा नाश करेल. शास्त्र आम्हाला सांगतो, जो खाच खणतो तो तीत पडेल. आणि याच वचनाप्रमाणे आम्ही पाहतो, आमच्या विरोधामध्ये उपसलेली तरवार, आमच्या विरोधात जे काही केलेलं कोणत्याही प्रकारचे दुर्जनांचे मनसुबे परमेश्वर नष्ट करील आणि त्यांची तरवार त्यांच्याच उरात शिरेल आणि त्यांचा काय होणार आहे? सुराडा होईल. आजकाल आम्ही पाहत आहोत नाही का, उत्तर प्रदेशामध्ये जे काही विकास दुबे नावाचा एक मनुष्य होता, त्याने अनेक प्रकारचे जे आहे गोष्टी केल्या. भयानक रीतीने जे आहे त्या गावच्या लोकांना त्याने छळलं, त्याची मजल गेली. त्याने पोलिसांना सुद्धा जे आहे त्याने त्यांना जीवे मारलं. पण शेवट काय झाला? आज आम्ही पाहतो की त्याचं संपूर्ण घराणं आणि सर्वस्व जे आहे ते नष्ट करण्यात आलं. तो स्वतः जो आहे तो नष्ट झाला. म्हणजे या ठिकाणी मी पाहतो की किती वेळ लागला? अवघ्या 8 दिवसामध्ये त्याचं संपूर्ण जे आहे ते नष्ट झालं. देव किती न्यायी आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून परमेश्वराचं वचन जे आम्हाला शिकवलं त्याच्याकडे आमचं लक्ष जे आहे ते असणं गरजेचं आहे. पुढे या ठिकाणी आम्ही पाहतो नीतिमान लोकांचं आणि दुर्जनांचे जे काही जे आहे त्यांची स्थिती कशी असते या ठिकाणी दाविदाने पुढे सांगितलेलं आहे. पुढे म्हटलंय, नीतिमानांचे अल्पधन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे. बघा, नीतिमानांजवळ फार धन नाही आहे. कळलं? कदाचित तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर काय बँक बॅलन्स नाही आहे, आमच्याकडे तर काही म्हणजे पैसे नाही. आणि बघा, हे जे लोक आहेत दुष्टाईने इतके माजलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत. आणि या कोट्यावधी रुपयांचा ते मनाप्रमाणे जे आहे ते उपयोग करत आहे. कोणत्याही गोष्टी जे आहे त्यांना कमी नाही आहे. त्या पैशाचा अनेक प्रकारे तो उपयोग करून पैसे जे आहे ते साठवत आहे.
आणि एवढं धन त्यांच्याजवळ आहे. सर्व लोकांचं जे आहे ते दुर्जनांचं धन जे आहे ते मोजलं तर आम्ही पाहतो ते सारखे धन गोळा करत आहे. शास्त्र आम्हाला हे सांगतं दुर्जनता तो हाच की जो स्वस्त राहतो आणि धन गोळा करत राहतो किंवा धनसंचय करत राहतो. आज लोकांना पाहतो आम्ही, जे लोक धनवान आहे, धन गोळा करत आहे, पुष्कळ धनवान झालेले लोक म्हणतात बाबा तुम्ही चांगलं केलं, तुम्ही एवढं पैसे मिळवले, एवढे पैसे तुम्ही साठवले, एवढं झालं, खरंच तुम्ही फार चांगले आहात. नीट लक्षात ठेवा, नीतिमानांचं थोडंसं धन अनेक दुर्जनाच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे असं देवाचं वचन सांगतं. कारण काय, दुर्जनांचं धन जे आहे ते नष्ट होईल, परंतु नीतिमानांचं धन जे आहे ते कधीही नष्ट होणार नाही, कारण त्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. कारण तो प्रत्येक आपल्या धनाच्या द्वारे, आपल्या प्रत्येक प्रथम फळाच्या द्वारे, आपल्या घरातील प्रत्येक गोष्टींच्या द्वारे तो देवाचा सन्मान करतो. शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही आपल्या प्रत्येक उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान करा, म्हणजे तो तुमची कोठारे समृद्धने भरील आणि तुमची कुंडे नावा द्राक्षरसाने भरून वाहतील. बघा, या ठिकाणी देवाचंच देवाला दिल्याच्या द्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार. जरी ते थोडं आहे तरी ते कधी कमी होणार नाही. मला तुम्ही सांगा, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा एलिया जो आहे तो सारखं त्या ठिकाणच्या विधवेकडे गेला, तिच्याकडे किती पोतं धान्य होतं? मला तरी वाटतं 100-125 पोते तर नक्की असते. होतं का एवढं? नाही. शास्त्र आम्हाला असं सांगतं की तिच्याकडे फक्त एका भाकरीचं पीठ होतं. आता बाकीच्या लोकांकडे पुष्कळ धान्य असेलही आणि त्यांना असं वाटत असेल की आम्हाला पुरेल, परंतु नक्कीच त्यांना 3.5 वर्षपर्यंत ते धान्य पुरलं नसेल. परंतु या सारपतच्या विधवेकडे असलेलं एक भाकरीचं पीठ तिघांना 3 वेळेला भरपूर जेवण देऊनही 3.5 वर्षपर्यंत ते संपलं नाही. देवाचं वचन किती सत्य आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की अलिशाच्या काळामध्ये जी एक संदेष्टाची स्त्री होती, तिच्याकडे काय होतं? अलिशा म्हणाला, बाई तुझ्याकडे काय आहे? ती म्हणाली, सावकारांच्या कर्जामध्ये मी डुबलेले आहे, तुझा सेवक जो आहे संदेष्टा त्याने आम्हाला कर्जामध्ये डुबवलेला आहे आणि आता माझ्या मुलांनाही तो सावकार जो आहे तो काय करत आहे, तो त्यांना गुलाम बनवण्याच्या बेतामध्ये आहे, परंतु आता तू काहीतरी कर. अलिशाने तिला पैसे दिले का? अलिशाकडे फार पैसे होते का? अलिशाकडे काहीच नव्हतं. अलिशाकडे पैसे वगैरे नव्हते. अलिशाने काय केलं? तिला विचारलं, बाई तुझ्याकडे काय आहे? आणि बघा, नीतिमानांच्या घरात काय होतं तिथं म्हटलं, ती म्हणाली माझ्याकडे कुपीमध्ये थोडंसं तेल आहे. तो म्हणाल, जा तू आपल्या घराची दारं बंद कर, सर्व प्रकारची भांडे जी आहे तुझी घेऊन ये आणि ते तेल जे आहे त्या भांड्यांमध्ये भर आणि सावकाराचं कर्ज फेड. किती होतं तिच्याकडे? थोडंसं तेल होतं आणि त्या तेलाच्या द्वारे तिने जे आहे सावकाराचं एवढं मोठं कर्ज त्याने फेडलं. किती महान आहे परमेश्वर. म्हणून म्हटलेले की अनेक दुर्जनाच्या बहुधनापेक्षा, अनेक दुर्जनांचं धन म्हटलेलं इथं, एकट्याचं नाहीये. पृथ्वीवर राहणाऱ्या साऱ्या दुर्जनांजवळ किती धन असेल तुम्हाला माहिती? जे लोक जे आहे म्हणजे अनितीने पैसा मिळवतात, अनितीने पैसा मिळवणाऱ्या लोकांकडे भरपूर धन असतं, त्यांच्या भरपूर प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या असतात. परंतु आम्ही या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय सांगतो, या सर्वांनी मिळवलेल्या साऱ्या प्रॉपर्ट्या किंवा सर्व प्रकारचं जे धन असेल त्याच्यापेक्षा नीतिमानाकडे जे असलेलं थोडंसं जे धन आहे ते त्यांच्यापेक्षा अधिक उत्तम आहे असं देवाचं वचन सांगतं. कारण याच्यात आशीर्वाद आहे, त्याच्यात आशीर्वाद नाही. आणि म्हणून पुढे म्हटलं बघा, सात्विकताच्या दिनचर्येकडे दुर्जनांची बाहू मोडतील पण नीतिमानांचा आधार परमेश्वर. परमेश्वर काय करील? दुर्जनांची बाहू मोडेल. ते आता फार बलवान आहे. अनेक लोकांना त्यांनी मारलं, अनेक लोकांचा त्यांनी नाश केला, अनेक लोकांवर त्यांनी अत्याचार केले, त्यांच्या हातापायामध्ये बळ होतं तोपर्यंत त्यांनी केलं. परंतु देवाचं सांगतं, परमेश्वर दुर्जनांचे बाहू मोडील. त्यांच्या बाहूतली जी ताकद आहे तो नष्ट करेल.
परंतु नीतिमानांना परमेश्वर आधार आहे. जे आपल्या ताकदीच्या जोरावर घमेंड करत होते त्यांची ताकद नष्ट होणार. परंतु जे लोक परमेश्वरावर भाव ठेवून होते देव त्यांना नेहमी आश्रय आहे. प्रेज लॉर्ड. त्यांचा आश्रय नष्ट होणार नाही. सात्विकाच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते. त्यांचे वतन सर्व काळ टिकेल. नीट लक्षात द्या. देवाचं आमच्या दिनचर्येकडे. दिनचर्या म्हणजे काय? आमच्या प्रत्येक दिवसाच्या 24 तासामध्ये आम्ही जे जे काही करतो, सकाळी उठून झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर उठेपर्यंत आमचं प्रत्येक जे काही काम आहे, प्रत्येक चालणं, बोलणं, वागणं, पाहणं, राहणं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार करणं, या साऱ्या गोष्टींकडे देवाचं लक्ष असतं. आणि जर का देवाला आवडेल असल्या प्रकारची दिनचर्या आमची असायला पाहिजे तर आम्ही परमेश्वरावर भाव ठेवून स्वस्थ राहणं गरजेचं आहे. आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या वचनाची जी आहे नेहमी जी आहे ती आशा जी आहे ती असली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की काय म्हटलेलं आहे? सात्विकाच्या दिनचर्येकडे देवाचं लक्ष असतं म्हणून त्यांचे वतन सर्व काळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाही. ते दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील. आमेन. विपत्काली ते लज्जित होणार नाही. बघा आता ही जी विपत्ती आमच्यावर आलेली आहे, गेल्या 4-5 महिन्यांपासून आम्ही ज्या विपत्तीत पडलेलो आहोत, काय विपत्ती आहे? आम्ही पाहतो की संपूर्ण जगावर जे आहे मोठं महामारीचं संकट ओढवलेलं आहे. पण अशा विपत्तीच्या दिवसामध्येही देवाने त्याच्या पंखाखाली आपल्याला सावरून आणि सांभाळून ठेवलेलं आहे. आणि म्हणून इथं परमेश्वराचं वचन सांगतं की विपत्तीच्या दिवसामध्ये ते लज्जित होणार नाही आणि दुष्काळांच्या दिवसात ते तृप्त राहते. बघा किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, किती लोकांचा पैसा जे आहे सर्वस्व नष्ट झालं, किती लोक मृत्युमुखी पडले, किती लोकांना खायला मिळेना. परंतु बघा देवाची दया आमच्यावर महान आहे. कोणीतरी आठवा असं एक तरी दिवस प्रभूने आम्हाला उपाशी झोपू दिलं का? प्रेज लॉर्ड. होय, दुष्काळातही आमचा देव आम्हाला तृप्त राहा. मी तुम्हाला सांगतो की बहुत देवाच्या लोकांनी अशा प्रकारची साक्ष दिली. ज्या लोकांना म्हणजे लॉकडाऊन नसताना त्यांना 24 तास जे आहे ते काम असायचं, परंतु त्यावेळेला त्यांना पैसे नव्हते मिळत. परंतु या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणत्याच गोष्टींची कमतरता पडली नाही, उलट जास्त लोक जे आहे ते आमच्याकडे प्रभूने पाठवले आणि त्यांच्याद्वारे आम्हाला जे आहे ते आम्ही केलेल्या कामाचा पैसाही आम्हाला विपुल मिळाला. आणि उलट पक्षी या काळामध्ये देवाने आम्हाला अनेक लोकांकडून मदत करून आम्हाला कोणत्याच चांगल्या गोष्टींची कमतरता पडू दिली नाही. बघा दुष्काळातही परमेश्वर आम्हाला जे आहे ते तृप्त राखतो असं देवाचं वचन सांग. दुष्जन नाश पावतील, परमेश्वराचे वैरी कुर्णाच्या क्षणिक शोभेसारखे होतील, ते नाहीसे होतील, ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील. बघा दुर्जनांची अवस्था काय. म्हणजे विपत्त कालामध्ये नीतिमान टिकून राहतील, परमेश्वर दुष्काळाच्या दिवसामध्ये त्यांना तृप्त करील, परंतु दुर्जन मात्र त्या ठिकाणी नष्ट होतील. बघा दुर्जनाचा स्वभाव इथं म्हटलेला आहे. दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही, नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो. बघा दुर्जनाचा स्वभाव काय आहे? तो उसने घेतो आणि परत करत नाही. बघा काही लोक जर तुम्ही बघितलं, तुम्ही त्यांना काही दिलं तर ते म्हणतात हा दिलंय ना, देऊ नंतर. कितीही त्यांच्याकडे धन असलं तरी पण ते परत करत नाही आणि मागायला लागलं तर ते मारामारीसाठी तयार होतात. हा त्यांचा स्वभाव आहे. दुर्जन लोक जे आहे त्यांचा हा स्वभाव आहे की ते उसनं घेतात परंतु ते परत करत नाही. पण नीतिमान तसे आहेत का? या ठिकाणी म्हटलं नीतिमान तसे नाही. नीतिमान जे आहे ते उदारपणे वागतो आणि उलट तो दान देतो. तो काय करतोय? दान देतो. ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील
आणि ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. परमेश्वर काय करतो? मनुष्याचा मार्ग स्थिर करतो. नीट लक्षात ठेवा, आमचे मार्ग देवाच्या हातामध्ये. किती फिरा, किती गणगण करा, काही करा, काही होणार नाही. पण आम्हाला स्थिरता देणारा कोण आहे? परमेश्वर. म्हणून आम्हाला कुणावर अवलंबून राहायचं आहे? प्रभूवर अवलंबून राहायचं आहे. तो आमची गती स्थिर करणारा परमेश्वर आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. बघा, जरी आम्ही पडण्याचा अनुभव जरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला आला तरी आम्ही सपशेल पडणार नाही. आम्ही पडता पडता परमेश्वर आम्हाला हात देऊन आम्हाला सावरेल. या ठिकाणी दाविदाने आपला जो अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी विदित केलेला आहे आणि तो सांगत आहे की मी तरुण होतो आणि आता मी म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. बघा, दाविदाचा स्वतःचा अनुभव जो आहे तो त्याने या ठिकाणी जो आहे तो सांगितलेला आहे. म्हणून पुढे तो आपल्याला प्रोत्साहन देत आहे की तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. बघा, जो व्यक्ती नेहमी उदार असतो आणि या ठिकाणी म्हटलं की जो उसने देतो त्याची संतती जी आहे ती या पृथ्वीतलावर आशीर्वादित होणार आहे. आमच्या संततीच्या आशीर्वादाची अपेक्षा आम्ही करत असताना देवाचं वचन आम्हाला सांगतं की आमच्या ठाई औदार्य असावं आणि उष्ण देण्याची प्रवृत्ती जी आहे ती आमच्यामध्ये असेल, कारण ती नीतिमानांमध्ये असते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं की परमेश्वर त्यांचं तिथे उत्कर्ष करेल. पुढे त्याने म्हटलं की वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. कारण परमेश्वराला न्यायप्रिय आहे, तो आपल्या भक्तास सोडित नाही. त्याचे रक्षण सर्व काळ होते, पण दुर्जनाच्या संततीचा उच्छेद होतो. काय करायचं? आम्हाला वाईटापासून दूर राहायचं आणि जे बरं आहे ते आम्ही करायचं आहे, म्हणजे देशामध्ये आमची वस्ती जी आहे ती कायम राहील. कारण आमचा देव परमेश्वर याला न्यायप्रिय आहे. तो न्यायप्रिय आहे. आज जगामध्ये आपल्याला न्याय दिसत नाही, पण बघा आता जर आम्ही बघितलं तर या संपूर्ण आमच्या देशामध्येही आज म्हणजे जे उच्चतम कोर्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा न्याय राहिलेला नाही. म्हणजे न्यायाची आता आम्ही अपेक्षा जी आहे या जगामध्ये करू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा आहे का परमेश्वराचा या अन्यायाच्या न्यायसनाशी काही संबंध असेल? या ठिकाणी एका सूत्रामध्ये जे आहे तो दावी म्हटलेलं की ज्या अन्याय करून ते सिद्धीस नेणाऱ्या असल्या प्रकारच्या अन्याय करणाऱ्या न्यायसनाशी देवा तुझा काही संबंध आहे का? नाही 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 नाही. परमेश्वराचा अन्यायकारक गोष्टींबरोबर काही संबंध नाही. आमचा देव न्यायप्रिय परमेश्वर आहे, त्याला न्यायप्रिय आहे आणि त्याला न्यायप्रिय असल्या कारणाने तो आपल्या भक्तास सोडत नाही, तर त्यांचे रक्षण सर्व काळ करतो. प्रेज लॉर्ड. देवाला न्यायप्रिय आहे आणि मग तो अनितिमान लोकांच्या हातामध्ये आपल्या लोकांना सोपवणार नाही, तर तो त्यांच्या हातून त्यांचं सर्व काळ जे आहे ते संरक्षण करील. पण इथं म्हटले की दुर्जनाच्या संततीचा उच्छेद होतो. जे दुर्जन आहे त्यांच्या संततीचा उच्छेद होतो. शेवटल्या याच्यामध्ये त्याने अतिशय सुंदर जे आहे ते अनुभव आपला या ठिकाणी जो आहे तो सांगितलेला आहे. आणि 35व्या वचनामधून जर आपण बघितलं तर तिथं पुढे तो म्हणतो की मी एक निर्दयी दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला, पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता. मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही. बघा काय म्हणतो तो की मी एक असा दुर्जन बघितला की तो निर्दय होता. निर्दय, त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची दया नव्हती. आज तुम्ही बघा किती निर्दयता आहे लोकांमध्ये. राष्ट्रपुढारी म्हणून जे आहे ते लोकांपुढे येत आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये निर्दयता किती आहे. त्यांना खून करताना काही वाटत नाही, लोकांचे जे आहे जाळपोळ करताना काही वाटत नाही, लोकांना नष्ट करताना त्यांना काही वाटत नाही.
मंदिरं लुटताना त्यांना काही वाटत नाही. या साऱ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहे आज आम्ही पाहत आहोत. आणि जे लोक बिचारे त्यांना कोणत्याही प्रकारचे क्लेश देत नाही, परंतु अशा लोकांच्या विरोधामध्ये ते उठून त्यांचा नाश करण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याच्यावर जे आहे ते सर्व काही जे आहे ते मिळवलं. बघा, आज आम्ही पाहत आहोत की दुर्जनाने कितीही काही केलं, तो कितीही हिरवागार जे आहे वृक्षासारखा जो आहे तो कितीही लांब पसरला, त्याने कितीही मोठं जे आहे त्याने जाळं जे विणलं, संपूर्ण देश किंवा संपूर्ण जग किंवा सारं काही जरी ते त्याने आपल्या हाती घेतलं आणि जरी तो सर्व जगामध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याने आपल्या दुष्कर्माच्या बळावर सर्व काही मिळवलं, तरी पण या ठिकाणी दाविदाचा अनुभव जो आहे तो फार सुंदर रीतीने तो आपल्याला सांगतो की मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. तो आपल्या जागी काय झालेला होता, त्याचा इतका विस्तार झालेला होता. पण मी तिकडून गेलो तेव्हा, मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता. मागमूस म्हणजे काहीही अस्तित्व राहिलं नव्हतं. आम्हाला माहिती आहे सिकंदर जे आहे राजा सिकंदर याने काय केलेलं आहे, सारं जग मिळवण्याची अपेक्षा केली. परंतु आम्ही पाहतो तो संगती काय घेऊन गेला, त्याने एवढी मोठी मोठी युद्ध जी आहे ती जिंकली, त्याच्याबरोबर युद्ध करण्याची कोणालाही जी आहे ती क्षमता नव्हती. इतका महत्वाकांक्षी आणि इतका बलाढ्य वीर तो होता. त्याने सर्व जग मिळवण्याची अपेक्षा केली, त्याने ते मिळवलं, त्याचा एवढा मोठा विस्तार झाला. पण या ठिकाणी आम्ही काय पाहतो, एका क्षणात तो नष्ट झाला. कसं झाला, साध्या मच्छराने जे आहे त्याला चावा घेतला आणि त्या मच्छरांमुळे त्याला मलेरिया झाला आणि एवढा मोठा प्रतिष्ठित एवढा बलवान जो कोणाच्याने जो आहे तो ऐकला नाही असल्या प्रकारचा मोठा राजा जो आहे तो मच्छरांच्या द्वारे मृत्यू पावला. आणि त्याने सांगितलं लोकांना हे समजावं, सिकंदरने सर्व जग मिळवलं परंतु त्याने हाती काही घेऊन गेला नाही. म्हणून स्वतः त्याने म्हटलं की माझ्या ज्या काही हात आहे त्या हात या शवपेटीच्या बाहेर ठेवा, म्हणजे लोकांना समजेल सिकंदरने सारं जग मिळवलं पण तो बरोबर काहीच घेऊन गेला नाही. त्याने बहुत गोष्टी केल्या परंतु तो काही घेऊन गेला नाही, तो नष्ट झाला. आज त्याचं नावगाव नष्ट झालं. बघा या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की हा दुर्जन कितीही हिरव्यागार वृक्षासारखा जो आहे तो पसरला, परंतु तो म्हणाला थोड्या वेळाने, काही वेळानंतर, काही काळानंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा मी पाहिलं तर त्याचा मागमूस राहिला नव्हता. कुठेही तो त्याचं जे आहे काही अस्तित्व जे आहे त्या ठिकाणी राहिलेलं नव्हतं. मी त्याचा शोध केला तरी तो मला सापडला नाही. दावीद म्हणतो मी त्याला शोधलं परंतु कुठेही तो मला आढळला नाही. ती महान आहे परमेश्वर. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा आणि शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. दुर्जनावर जळफळायचं नाही, पातक्यांचा हेवा करायचा नाही, त्यांनी कितीही काही केलं तरी पण त्यांच्याकडे पाहायचं नाही. तर इथं तो आम्हाला सांगतो कोणाकडे पाहायचं, सात्विक माणसांकडे लक्ष द्यायचं. जे सरळ लोक आहे त्या लोकांकडे पाहायचं आणि शांतिप्रिय मनुष्याचा वंश काय होणार आहे, तो टिकून राहणार आहे. जो शांतिप्रिय व्यक्ती आहे त्याचा वंश जो आहे तो टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील आणि दुर्जनांचा वंश छाटला जाईल, परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते. बघा, पातकी नष्ट होतील, दुर्जन नष्ट केले जातील, ते राहणार नाही, परंतु जे नीतिमान लोक आहे त्यांचं तारण परमेश्वर करतो आणि संकट समय तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांना सहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो आणि त्यांना दुर्जनापासून मुक्त करतो व तारितो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे. तो दुर्जनांचं भक्ष नाही बनवू देत त्यांना. नीतिमानांना दुर्जनाच्या हातात जे आहे तो नाही सापडू देत, त्यांच्यातून तो बरोबर जो आहे त्यांना तारतो, त्यांना सोडतो. कारण काय केलेलं आहे, नीतिमानांनी परमेश्वराचा आश्रय घेतलाय. प्रियांनो, जर आम्ही देवाचा आश्रय घेतला
तर या जगामध्ये कितीही आमच्या विरोधामध्ये लोकांना उठू द्या, दुर्जन आमच्या विरुद्ध कितीही दातूट खाऊ द्या, कसल्याही प्रकारच्या योजना आणि संकल्प त्याने आपल्या विरोधामध्ये योजू द्या, पण आमचं चित्त कोणाकडे पाहिजे? आमचा देव परमेश्वर याच्याकडे आमचं चित्त पाहिजे. बघा 34व्या वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल आणि दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. या वचनाच्या द्वारे आज परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईल. प्यानो, याकडे लक्ष देऊया. आपलं चित्त आपण देवाकडे लावूया. या भयानक दिवसांमध्ये आपल्याला प्रभूच्या आश्रयाला राहायचं आहे. बघा, आमचा प्रभू लवकर येत आहे. त्याच्याबरोबर जाण्याची तयारी आपण करत असताना आम्ही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता, आम्ही दुष्टाईकडे लक्ष देऊन, आम्ही दुष्ट न बनता, आम्ही सात्विकतेने चालून देवाच्या राज्यात नेटाने प्रवेश करायचा आहे. आणि तो करण्याकरता प्रभू आपल्याला कृपा देव. प्रेस. चला प्रार्थना करू. सेनाधीश प्रभू, मी तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. जी वचनं तू माझ्या मुखाच्या द्वारे तू आपल्या लोकांसंगती बोललेला आहे, त्याद्वारे त्यांचा उत्कर्ष कर. तुझकडे पाहण्याकरता आणि देवापा तुझवर अवलंबून राहण्याकरता तू त्यांचं सहाय्य कर. दुष्टाईकडे नजर न लावता प्रभू तुझ्याकडे पाहावं आणि उत्कर्ष करून प्रभूजी तुझं गौरव करावं, असल्या प्रकारचा अनुग्रह कर. सर्व प्रकारची दुष्टाई तू नष्ट कर आणि तुझं गौरव कर. तुझ्या स्वाधीन होतो, आमचा स्वीकार कर. जे आजारी आहे, त्रासात आहे, क्लेशात आहे, आपत्तीमध्ये आहे, परीक्षांमध्ये आहे प्रभू, अशा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी मुक्त कर. प्रभू येशूच्या नावाने त्यांच्यासाठी मुक्तता मी जाहीर कर. धन्यवाद देतो प्रभू, तू प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशू आमचा तारणारा, याच्या थोर नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.